बळीराजाने पिकवलेल्या शेतमालास योग्य हमीभाव मिळत नसताना यंदा मात्र पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाने 13,000 रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी पल्ला गाठला. कापसाची साठवण करून विक्रीची प्रतीक्षा केल्याने योग्य दर मिळाल्याची भावना शेतकरी व्यक्त करतो. अतिवृष्टीसह गुलाबी बोंड अळीच्या सडगडीने कापसाच्या उत्पादनात घट होऊनही हंगामाच्या सुरुवातीला कापूस दरात वाढ झाली नव्हती. सुरुवातीचा सीतादहीचा कापूस दिवाळी तोंडावर असल्याने कापूस उत्पादकास 8,000 रुपये दराने नाईलाजास्तव विकावा लागला. नंतर कापूस दरवाढ होत नसल्याने व पुरेसे उत्पादन होत नसल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी विक्री करण्याऐवजी साठवणुकीस प्राधान्य देत घरातच साठविला. बाजारात पुरेसा पुरवठा न झाल्याने मागणी वाढली. पर्यायी कापूस दरात वाढ झाली. गत 10 वर्षात कापूस दरात वाढ झाली नाही, ती यंदा टप्प्याटप्प्याने विक्रमी दरवाढ झाली. साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनी योग्य वेळ व दरवाढीची प्रतीक्षा केली. त्यांना अधिकच्या दराचा फायदा झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजारात कापसाने 13,000 रुपयाचा पल्ला गाठला. जिल्ह्याभरात अमरावती बाजारात 12,200, परतवाडा 11,800, दर्यापूर 12,000, अंजनगाव 11,700 रुपये प्रति क्विंटल खरेदी सुरू असल्याची माहिती जितेंद्र दुबे यांनी दिली. कापसाने 10,000 रुपयाचा पल्ला गाठला तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस विकला होता, तर काहींनी राखून ठेवला. कापूस खरेदीदार गावखेड्यात थेट बळीराजाच्या दारात पोहोचला होता. थेट उत्पादकांच्या घरून खरेदी होत असल्याने वाहतूक खर्च नाही, सोबतच रोख पैसा हाती पडतो. शासकीय खरेदीदाराकडून पैशाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने खासगी व्यापाऱ्यांनाच कापूस विक्री करणे शेतकरी पसंत करतो. अवघ्या 1 ते 1.5 महिन्यात कापसाचे दर 13,000 रुपयावर पोहोचले. त्यामुळे जास्त प्रतीक्षा करावी लागली नाही. ज्यांनी विक्री केली त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली, तर प्रतीक्षा करणाऱ्यांना विक्रमी दर मिळत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. एकंदरीत साठवण करणाऱ्यांना फायदा झाल्याचे दिसून येते. नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पत्रोड.